तर ही दोन दृश्य आहेत। एकीकडे इराण, अमेरिका आणि इस्रायल हा संघर्ष सध्या वाढताना दिसतो आहे आणि दुसरीकडे अफगाणिस्तान, पाकिस्तान या दोन देशांमधला संघर्ष वाढत होता। खरं तर गेल्या आठवड्याभरापासून ज्या पद्धतीने दहशतवादी कारवाया पाकिस्तानमध्ये सुरू होत्या, यानंतर आता या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमधला संघर्ष टिपेला पोहोचतोय। युद्धाचा काहीसा भडका उडालेला आपण बघतोय। दुसरीकडे अमेरिका, इस्रायल आणि इराण हे तिन्ही देश देखील पुन्हा एकदा संघर्षात आणि तणावामध्ये दिसत आहेत, कारण इराणवरती इस्रायलनं मारा केलेला आहे, हल्ला केलेला आहे अशी बातमी सध्या समोर येते आहे। अमेरिका देखील यामध्ये सहभागी होताना दिसते आहे। अंतर्गत बंडाळीचं देखील कारण आहे इराणमधलं। अंतर्गत जी सत्ता संघर्ष आहे, सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरचं जे राजकारण आहे, हे सगळं याला कारणीभूत असल्याचं सध्या बोललं जात आहे। अर्थातच याचा परिणाम जो महत्त्वाचा तेलाचा व्यापार इराणमधून केला जातो यावरती होईल। अंतर्गत सगळी बंडाळी, सोबतच जागतिक पातळीवरती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती होणारा तेलाचा व्यापार, या सगळ्यावरती याचा परिणाम होणार आहे। अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती हा हल्ला चढवलाय। दुसरी दृश्य आपण अफगाणिस्तान आणि पाकिस्तान इथल्या युद्धाची बघतो आहोत। खरं तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन्ही देश वेगवेगळ्या पद्धतीचा दावा करतायत। अफगाणिस्तान असं म्हणतंय की पाकिस्तानची जी लष्करी तळ आहेत ते आम्ही उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करतो आहोत। आतापर्यंत पाकिस्तानकडून अनेक अफगाणी नागरिकांना, तिथल्या लहान मुलांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे। आणखी एक मोठी घडामोड सध्या समोर येते। तेल अविवनं बेन गुरियन एअरपोर्टवरती सध्या अलर्ट जारी केलेला आहे आणि तेल अविववरून सध्या सगळी उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत। त्यामुळे सध्या ज्या पद्धतीने हा संघर्ष आपण बघतो आहोत आंतरराष्ट्रीय पातळीवरचा, याच्या संदर्भातली ही एक आणखी मोठी माहिती आपण बघतोय। तेल अविव इथून आता अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। बेन गुरियन एअरपोर्टवरती आता हा अलर्ट जारी करण्यात आलाय आणि इथून होणारी जी सगळी विमानांची उड्डाणं आहेत ती सध्या रद्द करण्यात आलेली आहेत। खरं तर वेगवेगळ्या देशांमधले जे लोक आहेत, जे नागरिक आहेत, जे सध्या इराणमध्ये राहतात, इराणच्या वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या प्रांतामध्ये राहतात, त्यांना खरं तर गेल्या आठवड्याभरापासून, महिन्याभरापासून वेगवेगळ्या पद्धतीचे अलर्ट दिले जात होते। तातडीनं जमेल तसा इराण सोडा आणि आपापल्या देशांमध्ये परत जा, अशा पद्धतीच्या सूचना देखील दिल्या जात होत्या। भारतानं देखील अशाच पद्धतीचं परिपत्रक जारी केलेलं होतं आणि अशा पद्धतीच्या सूचना जारी केलेल्या होत्या खरं तर। त्यामुळे आता ही या सगळ्या संघर्षाच्या परिस्थितीमधली एक घडामोड आपण म्हणूया की तेल अविवचं आता हा तेल अविवनं जारी केलेला हा अलर्ट आहे। बेन गुरियन एअरपोर्टवरून हा अलर्ट जारी करण्यात आलाय, कारण सगळी उड्डाणं सध्या रद्द करण्यात आलेली आहेत। तर इराण, इस्रायल आणि अमेरिका या तीन देशांमधला हा संघर्ष आपण बघतो आहोत। इस्रायलमधल्या एअरपोर्टवरून आता ही उड्डाणं सध्या होणार नाहीयेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।